पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवार गटाकडून काल दिनांक 1 ऑगस्ट रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मनोहर भिडे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। यावेळी अजित पवार गटातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आंदोलनावेळी मनोहर संभाजी भिडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली आहे। पाहूयात। मनोहर भिडे ही जी व्यक्ती आहे, गेले अनेक वर्ष आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विधानं करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। महापुरुषांच्या बद्दल वेगवेगळ्या प्रकारची विधानं करून त्या ठिकाणी महापुरुषांची बदनामी करण्याचा सातत्याने मनोहर भिडेंकडून प्रयत्न होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरात आज आंदोलन होते, परंतु पूर्ण राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनोहर भिडेंच्या विरोधात आंदोलन आम्ही करतोय आणि मनोहर भिडेंना ताबडतोब अटक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आमची आहे। आणि आज आपण पाहतो की अशा प्रकारच्या ज्या प्रवृत्ती समाजामध्ये आहेत या प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्याची गरज आहे, कारण मनोहर भिडेसारख्या व्यक्तीकडे पाहून अनेक लोक अशा प्रकारची विधानं करतात आणि आपले जे थोर पुरुष आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र देश घडवला, आज महात्मा गांधींचा आदर्श पूर्ण जगभरामध्ये घेतला जातो। ज्या पद्धतीने महात्मा गांधींनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं याचा आदर्श पूर्ण जगामध्ये घेतला जातो। त्याचबरोबर महात्मा फुले आणि सावित्रीमाईंबद्दल पण त्यांनी वक्तव्य केलं, ज्यांनी खऱ्या अर्थानं या देशामध्ये स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं उघडली। या पुणे शहरामध्ये पहिल्यांदा स्त्रियांसाठी शाळा सुरू केली। अनेक अडचणीला मात करून त्यांनी हे केलं आणि अशा थोर माणसांच्या बाबतीत अशा प्रकारची विधानं मनोहर भिडेंकडून होत असताना त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही। या संदर्भात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन, आज जरी आम्ही सत्तेत असलो दादांच्या माध्यमात, तरी आमची मागणी हेच आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करताना फुलेशाह आंबेडकरांचा विचार आम्ही कधीच सोडणार नाही आणि ज्या थोर पुरुषांनी महाराष्ट्र आणि देश घडवला या थोर पुरुषांचा आदर्श 100% आम्ही सगळे त्यांच्या आदर्शावर चालतो आणि पवारसाहेबांचा जो विचार आहे तो अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे नेणार आहोत आणि आज आमची मागणी आहे की मनोहर भिडेंना ताबडतोब अटक झाली पाहिजे। आम्ही जरी आज सत्तेत असलो, बऱ्याच जणांनी असे प्रश्न आम्हालाही केलेले आहेत की तुम्ही आंदोलन का घेत नाही। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष असा आहे की जिथे अन्याय आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तो कधीही तयार आहे। त्यामुळं मी खऱ्या अर्थानं आज संभाजी भिड्यांचा इथं निषेध व्यक्त करते। त्यांनी जे बेताल वक्तव्य केलं आहे, मला इथं सांगायला थोडीशी शरम वाटते। खरं तर त्यांनी महात्मा गांधीजी जे राष्ट्रपिता म्हणून आहेत, आपल्याकडे भारताची ओळख त्यांनी निर्माण करून दिली, त्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या आईबद्दल त्यांनी जे घाणेरड्या शब्दामध्ये बेताल वक्तव्य केलं ते ऐकताना सुद्धा अंगावरती काटा येत होता। अशा मनोहर भिड्यांचा आम्ही संतापजनकपणे सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय। खरं तर आम्ही जरी सत्तेत आहोत, आता अध्यक्षांनी सांगितलं, परंतु त्या ठिकाणी आम्ही मागणी हीच करणार आहे की त्यांचा मास्टर माइंड कोण आहे किंवा बीजेपी त्यांना खतपाणी घालते असे बरेच जण म्हणत आहेत, परंतु बीजेपी जरी खतपाणी घालत असेल तरी त्याला आम्ही न्याय मागण्याची आमच्याकडे क्षमता आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष हा नेहमी अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी तयार आहे। खरं तर आज प्रथमतःच मी या ठिकाणी सांगते की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती आहे। प्रथमतः त्यांना अभिवादन करते मी। पण आजच्या या पवित्र अशा दिवशी आम्हाला या ठिकाणी येऊन खरं तर देशद्रोहाच्या विरोधात आंदोलन करावं लागतंय। हे खरंच एक खूप दुर्दैवी बाब आहे। आपण बघितलं आहे की काही लोकांना, व्यक्तींना तर या ठिकाणी सोडलेलंच नाही आहे, पण महापुरुष असतील, समाजसुधारक असतील, थोर नेते असतील, यांनाही या ठिकाणी सोडलं नाही तर देवाला देखील या ठिकाणी सोडलेलं नाही। आणि म्हणून आपण बघितलं की राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील, क्रांतीसूर्य महात्मा फुले असतील, अशा थोर व्यक्तींच्या बद्दल अनेकदा बेताल असं वक्तव्य त्या भिडेंनी या ठिकाणी केलेले आहे। सगळ्यात दुर्दैवी बाब ही आहे की एवढं सगळं बोलून देखील आज समाजामध्ये ताठ मानेने तो माणूस जर फिरत असेल तर हे आमच्यासाठी खूप भयंकर गोष्ट आहे आणि म्हणूनच लवकरात लवकर त्यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल व्हावा, त्यांना अटक व्हावी, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशीच आमच्या सर्वसामान्य लोकांची या ठिकाणी मागणी आहे। आणि म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी युवती काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा जाहीर असा निषेध करतोय आणि लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी अशी मागणी करतो।